घोडेगावमधील महिलांच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी. 20 दिवसीय उद्यमिता विकास कार्यक्रमाचा दिमाखात शुभारंभ. ग्रामीण भागातील महिलांना केवळ चूल आणि मुलापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आता एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे भारतीय उद्यमिता विकास संस्थान EDII आणि ॲक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी 20 दिवसीय रेडी टू कुक प्रीमिक्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या धावपळीच्या युगात रेडी टू कुक पदार्थांची मागणी वाढत आहे. हीच संधी ओळखून ग्रामीण महिलांना या व्यवसायात उतरवण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या 20 दिवसांच्या कार्यक्रमात महिलांना केवळ पदार्थ बनवणेच नव्हे तर व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये, बाजारपेठेची ओळख आणि मार्केटिंग, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वास यांचे धडे दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. जिजाऊ ग्रामसंघाच्या अध्यक्षा रजनी भास्कर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उमेद CRP हेमलता घोडेकर, EDIIच्या प्रतिनिधी रजनी मिरके, विकास गोफणे, पत्रकार किशोर वाघमारे आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या. ॲक्सेंचर आणि EDIIने केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता या महिला उद्योजकांसाठी एक सस्टेनेबल इकोसिस्टम म्हणजेच शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची ग्वाही दिली आहे. यामुळे घोडेगाव आणि परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजाच्या प्रगतीत मोठे योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोपी गोष्ट नव्हती खरं तर. आज जग आता तुम्ही बघताय की जरी इस्रायलला, इराणला जरी युद्ध सुरू असलं तर त्याच्या झळा आपल्या भारतातल्या एका चुलीपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहे. म्हणजे हे फार मोठं आहे. आणि गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये सांगितलंय की जगाला युद्धाची नाही तर गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे. म्हणजे हा किती मोठा सन्मान आहे बघा भारतासाठी. म्हणून मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आणि हॉल या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घ्यायला मिळते. हे एक दुसरं फार चांगली गोष्ट आहे. कारण इथं आल्यानंतर आपोआपच माणसाच्या मनातले दुर्गुण विचार सर निघून जातात बाहेर आणि चांगले विचार येतात. जसं शाळेमध्ये गेल्यानंतर आपसुकच चांगले विचार येतात, जसं एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपसुकच चांगले विचार येतात, जसं एखाद्या मस्जिदमध्ये गेल्यानंतर आपसुक चांगले विचार येतात. कारण ती प्रतीकच तशी आहे. ती ज्ञानाची, ज्ञान घेण्याची आणि ज्ञान देण्याची प्रतीक आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पूजन केलं, सन्मान केला. आपण आता अतिथी देवो भव, जसं ते आहे तसे अतिथी जे आलेले असतात ते नेहमी चांगलं काम करण्याचे विचार येत असतात आपल्याकडे. तर त्यांचा देखील आपण सन्मान करूया या ठिकाणी. पहिलं या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्य मॅडम सारिका किरण घोडेकर मॅडम आलेल्या आहेत. मी CRP ताईंना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांचं या ठिकाणी केलं तरी सुद्धा आज आपली संस्कृती आपण टिकवून आहोत. प्रत्येक घराघरामधली आपली संस्कृती आपण टिकवून आहोत. यानंतर CRP मॅडमनी फार परिश्रम घेतलेले आहे या ठिकाणी ट्रेनिंग लावण्यासाठी. तर CRP मॅडमचं या ठिकाणी मी सारिका ताईंना परत एकदा विनंती करेल की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन CRP मॅडमचा सन्मान करावा या ठिकाणी. तसेच ग्रामसंघाच्या या ठिकाणी लिपिका मॅडम सुद्धा उपस्थित आहेत. तर मी परत सारिका मॅडमला विनंती करेल की त्यांचा देखील आपण सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. आणि यावं आणि या ठिकाणी CRP ताईंनीच त्यांचा पुष्पगुच्छ सन्मान करावा असे मी त्यांना विनंती करतो. पण आहेत म्हणून परत एकदा रिपिटेशन होईल तुमच्यासाठी, पण एकदा सांगणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. 1982 पासून काम करते. महिला सक्षमीकरण, महिलांना स्वतःच्या पायावर कसं उभा राहता येईल ह्या दृष्टिकोनातून भारतामध्ये 22 राज्यामध्ये ही संस्था काम करते आणि भारताच्या बाहेर 5 देशामध्ये काम करते. 1982 पासून ते आजपर्यंत ही संस्था काम करते. याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर ICICI बँक, IDFC बँक, गुजरात सरकार आणि भारत सरकार या ठिकाणी याचे संयुक्त विद्यमानं वेगवेगळे प्रोग्राम चाललेले असतात. हे प्रोग्राम अगदी शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये आणि आपण ज्याला सेमी अर्बन म्हणतो अशा ठिकाणी महिलांना स्वतःची उपजीविका, सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्याला, त्याच्यासाठी काम करते आहे. आणि आज या ठिकाणी आपल्याकडे जे आपण ट्रेनिंग लावलेलं आहे ते ट्रेनिंग प्रीमिक्स, त्याच्याबरोबरच वेगवेगळे मसाले. आज फार गरज आहे प्रीमिक्सची जगाला. विमानात जरी आपण गेलो तरी गरम पाणी टाकलं की लगेच त्याच्यामध्ये फास्ट फूड जे आहे त्याचा जमानाच फास्ट फूडचा आहे आपण असं म्हणतो. तर हे फास्ट फूडला नावं ठेवण्यापेक्षा फास्ट फूडमध्ये मी माझं करिअर करू शकते का, जर करिअर करायचं असेल मला तर माझ्या घोडेगावमध्ये त्याला किती मागणी आहे ह्याचा सुद्धा माझा थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला गरज आहे. आता वेळच नाही कुणाकडे. सगळ्या मुलांना पटकन शाळेला जायचं असतं, उठायला उशीर झाला, प्रीमिक्सचा असेल डब्बा पटकन त्याला आपण त्याचा खाऊ तयार करून देऊ शकतो. स्वतः बनवलेला खाऊ असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना जे जीवनसत्व आहे ते चांगले मिळू शकतात.
पण जेव्हा मार्केटमधून रेडीमेड आणतो आपण त्याच्यामध्ये किती जीवनसत्व असतील हे प्रश्नचिन्ह आहे त्याच्यासमोर. म्हणून स्वतः बनवलेल्या भाज्या असतील, प्रीमिक्सचे तुमचं शिऱ्यापासून ते फार चहापर्यंत वेगवेगळे पदार्थ. आता मॅडम इकडे तुम्हाला शिगवी मॅडम फार चांगल्या ट्रेनर आहेत, त्या तुम्हाला 20 दिवस या हॉलमध्ये त्या प्रशिक्षण देतील. आणि 20व्या दिवशी जेव्हा भेटू तेव्हा तुम्ही आम्हाला नक्की चहा तुम्ही स्वतः प्रीमिक्स बनवलेला आम्हाला द्याल अशी अपेक्षा बाळगतो या ठिकाणी. आणि थांबतो मी आणि मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला जे शैक्षणिक 20 दिवसासाठी लागणार आहे, पेन, वही ही साधनं फार महत्वाची आहे आपल्यासाठी. आणि त्याला आम्ही एक छोटासा पाऊच पण दिलाय जेणेकरून आपल्या रोज दैनंदिनीमध्ये कुठं विस्कळीत जाऊ नये ती वही, तो पेन अडगळीत जाऊ नये आणि तो व्यवस्थित राहावा यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या पद्धतीनं. तुम्ही सुद्धा 20 दिवस तो प्रयत्न करा आणि निश्चित शिका. कारण एक शिक्षकाला तेव्हा अभिमान वाटत असतो की त्याचे विद्यार्थी आहेत ते असं चांगल्या एखादा स्टॉल लावला, त्यांनी त्याच्या कुटुंबासाठी 4 पैसे कमवले तर नक्की आम्हाला आनंद होईल. जसं आई वडिलांना आनंद जगामध्ये सगळ्यात जास्त होत असतो तसं गुरुला सुद्धा आनंद होत असतो. म्हणूनच गुरु माऊली असं सुद्धा सर म्हणतात आपल्याकडे. गुरु माऊली असंच म्हणत नाही, गुरु माऊली त्यासाठीच म्हणतात. किंवा भारत माता, चीनला कोणी चीन माता म्हणतं का, पाकिस्तानला कोणी पाकिस्तान माता म्हणतं का? एकमेव जगाच्या पाठीवर असा आपला देश आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारत माता म्हणल्याबरोबर अचूक जय येतं आपल्या तोंडून. त्याचं कारण असं आहे, एकात्मता जी निर्माण करण्याचं काम केलं ते ह्या महापुरुषांनी केलेलं आहे. आणि त्या महापुरुषांच्या पावखुणाला वंदन करून आपण या ठिकाणी आज बसलेलो आहे. आपण त्याचे साक्षीदार होऊया. त्यांची नेहमी अशी इच्छा राहिलेली आहे की प्रत्येक माझ्या भारतातल्या लोकांनी काही ना काही केलं पाहिजे. प्रत्येक महिलेचं उत्पन्न, आता जे पंतप्रधान जरी बघितलं तुम्ही तरी माननीय मोदीजी सांगतायत प्रत्येक महिलेचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे. दुप्पट झालं म्हणजे काय, आज जर एखाद्या ताईला माझ्या 100 रुपये रोजगार मिळत असेल तर त्या ताईने 200 रुपये कमवले पाहिजे. एखादी ताई जर 1000 रुपये कमवत असेल तर त्या ताईला 2000 रुपये दिवसाकाठी मिळाले पाहिजे. आणि लखपती दिदींची संख्या मोठी झाली पाहिजे, हा उद्देश आहे. सीआरपी मॅडम बसलेले आहेत, त्यांनी आता दिला असेल माझ्या वडेगावातून 50 लखपती दिदी आहे तिकडे. त्या 50 100 करता येतील, 100 200 कशा करता येतील? कारण 40 कोटी लोकसंख्येचा देश आहे आपला, फार मोठा देश आहे आपला. आणि या देशामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, महिन्याला 12 लाख लोक नोकऱ्या मागतायत. आणि ही नोकरी देणं सगळ्याला शक्य नाही. महिन्याला जर 12 लाख लोक नोकऱ्या मागत असतील तर शासन हा विचार करत आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये मी स्वतः काहीतरी स्वयंरोजगार दिला पाहिजे. महिलांना छोटा मोठा व्यवसाय जर उभा राहिला तर प्रत्येक महिला छोटा मोठा व्यवसाय करेल आणि त्या गावातल्या गरजा तिथंच पूर्ण होतील. आणि पर्यायानं महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील भारत पूर्ण होईल. त्यांनी म्हणायचं, भारत जर बघायचा असेल तुम्हाला तर खेड्यामध्ये जा, गावामध्ये जा आणि मग तुम्हाला कळेल की खरा भारत तिथं बसलेला आहे, तिथं स्थापित केलेला आहे. आणि म्हणून आपण त्या भारतात राहतो, आपण त्याचे साक्षीदार होऊया. आणि मी तुम्हाला विनंती करेल की 20व्या दिवशी तुम्हाला जे मॅडम शिकवतील त्याच्या नोट्स व्यवस्थित घ्या. आहे ना, ज्या मॅडम सांगतील त्या नोट्स सुद्धा घ्या. त्याचं डेमो पण होणार असेल इकडं आणि तुम्ही त्याचा घरी जाऊन सुद्धा प्रॅक्टिकल करू शकता. इथं डेमोसाठी जे लागणारं साहित्य आहे ते ऑफिस तर्फे दिलं जाईल. पण तुम्हाला जर घरी करून पाहायचं असेल तर त्याचं साहित्य मात्र तुम्हाला स्वतःला खरेदी करायला लागेल. तर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर आपण त्याचं डिस्कशन करू. तुम्ही इथं आलात मोठ्या संख्येने, आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि परत मॅडम तुम्हाला जे आज थेरी वगैरे असेल ते देतील. तर पहिलं आपण मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचे थोडं 2 शब्द आपण ऐकून घेऊया त्यांचं थोडं, आणि आपण परत वही, पेन आणि फोल्डर तुम्हाला देणार आहे. थँक्यू, धन्यवाद. तुमचं धन्यवाद की तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून पाहिलेले आहेत. आपली ओळख आता तर होणार आहे, त्याच्या आधीच तुम्ही येऊन बसणार आहे, तुमचं वेळ काढून तुम्ही बसणार आहे, त्यासाठी धन्यवाद. तर प्रीमिक्स म्हणजे खूप छान कन्सेप्ट इंडियाचं मी काम करते. तर खूप छान छान कन्सेप्ट आणतात बायकांसाठी. नवीन काही आणतात त्यांनी रोजगार नवीन व्हावा, बायकांनी काहीतरी नवीन शिकवलं तर तेच म्हणजे बायका पण इंटरेस्ट घेत नाही शिकवत. तर प्रीमिक्समध्ये म्हणजे तुमच्या चहापासून तर तुमचं चायनीज पास्तापर्यंत तुमचं प्रीमिक्स आहे. आता आपल्या 20 दिवसात जे तुम्हाला जे आवड आहे, जे तुम्हाला बिझनेस मिळू शकतं, तुमच्या गावात ज्याचा तुम्हाला उपयोग येईल, तिथे तुम्हाला त्याचा बिझनेसमध्ये घरमध्ये उपयोग येईल असं आपण प्रीमिक्स निवडून घेऊ. की त्याच्यात ब्रेकफास्ट आहे, पंजाबी भाज्या आहे, चायनीज आहे, उन्हाळ्याच्या अनुषंगाने आपण फालुदा प्रीमिक्स वगैरे घेऊ शकतो. ते असे वेगवेगळे आपण ते कव्हर करून घेऊ. केक प्रीमिक्स आहे की त्याचा तुम्हाला घरी उपाय आहे आणि परत तुम्ही 2 रुपये त्याच्यातून कमवू शकता. अशा आपण तुमच्या आवडीने ते करून घेऊ आणि खूप छान म्हणजे तुम्हाला घेतले तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आणि करा. प्रॅक्टिकल समोर असतं तर प्रॅक्टिकल केल्यावर कधीही तुम्हाला काही अडचणी आली तर समोरासमोर तुमची लगेच एक्सप्लेन होते. आणि याच्यात अजून आहे की मॅडमने मला अजूनही सांगितले की तुमची जी पुन्हा तुम्ही जेवढे राहिले त्याच्यात जे चांगलं करतील किंवा जे लगेच आवडीने घेतील त्यांचं लगेच पुढं मार्केटिंगचं काम मॅडम करणार आहे. मग तीही संधी तुम्हाला इतक्या लवकर उपलब्ध होणार आहे, तर त्याचाही तुम्ही फायदा घ्या. आता काय काय जणी की हा होत आहे, शिकतोय, नंतर असं तुम्ही वेळ घालवू नका.
जे मिळाले 20 दिवस ते 20 दिवसाचं म्हणजे जे मागं गेलेत वर्ष त्याचं या 20 दिवसात कव्हर करून घ्या एवढंच मी सांगू इच्छिते. है का नाही? या ठिकाणी राजवाडा समाज मंदिर या ठिकाणी आम्हाला EDI तर्फे प्रीमिक्सचं प्रशिक्षण मिळाले. परंतु मला मार्गदर्शन करण्यासाठी सौ रजनी मिरके मॅडम यांचा फोन आला की तुम्ही मॅडम प्रशिक्षण घेता का महिलांसाठी. तर मी बोललं चालेल. मग त्यांनी मला 50 महिलांचा ग्रुप तयार करायला सांगितला व त्यानंतर आम्ही 50 महिलांचा ग्रुप तयार करून आज या ठिकाणी सिंघवी मॅडम हे आम्हाला याचं प्रशिक्षण देणार आहे प्रीमिक्सचे व श्री गोपणे सर यांनी येऊन मार्गदर्शन केले व त्यांनी आज प्रीमिक्सचं ओपनिंग केलेलं आहे. तर त्यांचं मार्गदर्शन मिळाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. या महिलांना काय उपयोग होणार आहे? तर महिला आज मार्गदर्शन 20 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन त्या एक स्वतःचा व्यवसाय म्हणून करू शकतात आणि घरातही त्यांना उपयोग होऊ प्रेमिक्सचा उपयोग होऊ शकतो. आज महागाईच्या दृष्टीने स्वतः आपण प्रेमिक्स बनवलं तर मुलांना देऊ शकतो, एक व्यवसायाला पण आपल्याला मदत होऊ शकते व पुढील मार्गदर्शनासाठी त्यांना फायदा होऊ शकतो. याचा नेमकी फायदा काय होणार आहे तुम्हाला? त्यांच्या स्वतःच्या व्यवसायासाठी होऊ शकतं. म्हणजे महिला आज जर घरात बसलेली असेल तर तिला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तिने प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला आमच्या उमेद संस्थेतर्फे व कंपनीतर्फे त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम भेटेल आणि त्यांना मार्केटिंगचाही फायदा भेटेल. साधारणतः किती महिलांना या प्रशिक्षणातून रोजगार मिळणार? मिळेल. हां, 50 महिला आहेत तर कमीत कमी त्यांनी 10 तरी महिला आपल्या ह्याच्यातनं प्रगतीपथावर गेल्या पाहिजेत. आम्हाला सौ हेमा घोडेकर यांनी मार्गदर्शन केले व रजनी मिरके मॅडम यांनी आम्हाला ती संस्था इथे आणून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि प्रीमिक्सचे प्रशिक्षण देण्यासाठी सिंघवी मॅडम व गोपनीय सर यांनी आमचे मार्गदर्शन दिले आहे, त्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी. नमस्कार, मी प्रतीक्षा अमित वाघमारे, राहणार घोडेगाव. आज 9 एप्रिल 2026 रोजी बुद्धवीर घोडेगावमध्ये बुद्धविहार या ठिकाणी EDI या कंपनी संस्थेमार्फत इथे रेडी टू रेसिपी या प्रशिक्षणाचे ओपनिंग घेण्यात आले. त्यात आम्हाला रजनी मिके मॅडमनी यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. यामध्ये कोणतं प्रशिक्षण दिलं जाणार आहे? यामध्ये रेडी कुकमध्ये केक रेसिपी, ग्रेव्हीचे मसाले प्लस चहाचे आईस्क्रीम, चहा या प्रकारे प्रीमिक्स कसे बनवले जाते हे शिकवण्यात येणार आहे. इडली प्रीमिक्स असे ढोकळा प्रीमिक्स असे विविध प्रकारचे ते आम्हाला पदार्थ मार्गदर्शन शिकवणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही काय करणार? हे प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला मार्केटिंग उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही त्याचा भरपूर फायदा घेऊ, जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक संधी भेटेल आम्हाला या प्रशिक्षणाद्वारे.